श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। 21 नोव्हेंबर रोजी येत आहे गुरुपुष्यामृत। या वर्षातील शेवटचे गुरुपुष्यामृत आहे आणि आपल्याला या दिवशी सेवा अवश्य करायच्या आहेत। तर कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत, काय उपाय करायचे आहेत, ह्या सगळ्याची माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे बघा। अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की मी ऑलरेडी सगळ्या ऑर्डर पूर्ण करत आणलेल्या आहेत, तरीही कमेंट बॉक्स मध्ये असे मेसेज येत आहेत की 3 महिने झाले, 4 महिने झाले। अशा जे कोणी असेल, माझ्याकडून चुकून राहिलं जरी असेल तरी काळजी करू नका। कमेंट मध्ये कमेंट करण्यापेक्षा माझ्या व्हॉट्सअप नंबरला या, तिथं मेसेज करा आणि तिथं मला सांगा की आमची ऑर्डर आलेली नाही। मी लगेचच तुमची ऑर्डर पोहोचवण्याचा 100% माझ्याकडून प्रयत्न करेन। मात्र कमेंट मध्ये करू नका, कारण माझं कमेंट जास्त वाचणं होत नाही। व्हॉट्सअपला तुम्ही मी वाचेपर्यंत किंवा मी रिप्लाय देईपर्यंत हाय करा, मी लगेच रिप्लाय देईन तुम्हाला आणि तुमची ऑर्डर तुमच्यापर्यंत पोहोचेल, काळजी नसावी। आता गुरुपुष्यामृत कधी आहे आणि किती वेळ आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। 21 नोव्हेंबर रोजी आहे गुरुपुष्यामृत योग आणि आपल्याला खूप सुंदर असा वर्षातील शेवटचा योग आलेला आहे आणि गुरुपुष्यामृत योग सकाळी सुरू होत आहे 21 तारखेला सकाळी 6:52 ते दुपारी 3:34 पर्यंत। पुन्हा एकदा सांगते, सकाळी 6:52 ते दुपारी 3:34 पर्यंत गुरुपुष्यामृत योग आहे। या योगावर आपल्याला सेवा करायची आहे। मग ताई संध्याकाळी करू का? तर नाही चालणार। जोपर्यंत हा योग असतो तोपर्यंत शुभ कार्य, शुभ सेवा किंवा कोणतीही वस्तू तुम्हाला या दिवशी घ्यायची असेल तर तुम्ही या दिवशी घेऊ शकता। हा दिवस आपल्या घरात कोणती जर नवीन वस्तू, चांदी, सोनं किंवा कोणतीही वस्तू आणली तर त्याच्यात वाढ होते, त्याच्यात कमतरता होत नाही आणि या दिवशी गुंजभर तरी सोनं घ्या, त्याच्यामध्ये सुद्धा वाढ होते। अगदी त्यामध्ये तुमचं सोनं वाढत जाईल, कमी कधी होणार नाही, एवढी खात्री असते गुरुपुष्यामृत योगावर केलेल्या सेवांची आणि खरेदीची। तर काही उपाय आणि सेवा तुम्हाला सांगणार आहे। ज्यांना दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन करायला जमलं नाही त्यांनी गुरुपुष्यामृत योगावर लक्ष्मीपूजन अवश्य करा। खूप लाभदायी असा दिवस आहे आणि खूप छान मुहूर्त आहे, मात्र सकाळी सांगितलेल्या वेळेत तुम्हाला ते करायचं आहे। चंद्र पुष्य नक्षत्रात असेल तेव्हा गुरुपुष्य नक्षत्र येते असे म्हटले जाते। नक्षत्रांचा राजा आहे पुष्य नक्षत्र, त्यामुळे या दिवशीच्या सेवा उपाय याला खूप जास्त महत्व आहे। नक्षत्रांचा स्वामी गुरु, त्यामुळे सर्व कार्य सिद्धार्थ योग येत आहे। या दिवशी सगळी चांगली कामे आपल्याला करायची आहेत। जे काही तुम्हाला चांगलं काम करायचं आहे त्याचा शुभारंभ या दिवशीपासून तुम्हाला सुरुवात करायची आहे। काही सेवा करायची सुरुवात जर करायची आहे, तुम्हाला कुठल्या मंत्रांची सुरुवात करायची आहे, कुठल्याही गोष्टीचा संकल्प घ्यायचा आहे, कोणत्या वाईट गोष्टी सोडून द्यायच्या आहेत, तर हा दिवस अत्यंत योग्य आहे। या दिवशी ठरवाल ते तुमचं अगदी कायम राहील, अखंड कार्य तुमचं ते चालू राहील आणि तुम्हाला कुठल्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही। आता कुठल्या सेवा कराव्यात? तर सगळ्यात आधी या दिवशी घर स्वच्छ करावे। घरामधले धूळ, जाळ्या, जळमट हे सगळं बाहेर काढावं। त्यानंतर आपल्या उंबऱ्यावर कोणताही उंबरा असू दे, मला कायम प्रश्न विचारले जातात की ताई आमचा मार्बलचा उंबरा आहे। उंबरा हा उंबरा आहे, मार्बलचा असेल समजा, पण आता मी सुद्धा फ्लॅट मध्ये राहते, हे आपल्या हातात नसतं की आपला उंबरा लाकडीच असावा। हा स्वतःचं आपलं मोकळं घर असेल तर आपण आपल्या मनाप्रमाणे उंबरा घेऊ शकतो। कुठलाही उंबरा असू दे, तुम्ही त्याच्यावर हळदीमध्ये थोडंसं गोमूत्र आणि पाणी मिक्स करा, हळदीचं लेपन करा किंवा हळदीची 5 आणि कुंकवाची 5 बोटं उठवून पूजा करा, कारण लक्ष्मी या दिवशी घरात येणार असते। सुंदर अशी रांगोळी, कमळ, स्वस्तिक, ओम असं शुभ चिन्हाची रांगोळी तुम्हाला काढायची आहे। सोने वाढवणारा हा दिवस आहे, म्हणून या दिवशी सोन्याची खरेदी सुद्धा तुम्हाला अवश्य करायची आहे। त्याचप्रमाणे कनकधारा स्तोत्र, सोनं जर खरेदी नसाल करू शकत तर या दिवशी तुम्हाला कनकधारा स्तोत्राचे पठण अवश्य करायचे आहे। हे एक स्तोत्र या दिवशी म्हटल्यामुळे म्हणजे या दिवशीपासून सुरुवात करायची आणि रोज म्हणायचं। या दिवशी फक्त तुम्ही सकाळी म्हणा 6:52 ते 3:34 या वेळेत, दुसऱ्या दिवशीपासून अगदी लक्ष्मी येण्याच्या वेळेत म्हणजे 6:30 पावणे 7च्या वेळेत
कनकधारा स्तोत्र म्हणा. कनक म्हणजे काय तर सोने आणि धारा म्हणजे काय तर सोन्याची अखंड धार असं त्या स्तोत्रामध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे कनकधारा स्तोत्र या दिवशी म्हटण्याचं पुण्य अत्यंत जास्त आहे. म्हणून आपल्या सगळ्यांना या दिवशी कनकधारा स्तोत्राचे पठण करावयाचे आहे. नोकरीसाठी हा दिवस उत्तम आहे, सेवांसाठी उत्तम आहे. त्याचप्रमाणे गृहप्रवेश, वास्तू कुठली घ्यायची आहे, वाहन खरेदी घ्यायची आहे, घरात एखादी मोठी वस्तू घ्यायची आहे, हा दिवस एकदम शुभ आहे. आणि वेळ पण तुम्हाला मी सांगितलेली आहे. या दिवशी तुम्ही देवघरात तुमच्याकडे नसेल तर माझ्याकडून पण ऑर्डर करू शकता. या दिवशी ऑर्डर करण्याला खूप छान महत्व आहे किंवा घेऊन येण्याला महत्व आहे. श्रीयंत्र, कुबेर यंत्र, स्फटिक माळ, पारद शिवलिंग, त्याचप्रमाणे कमळकट्ट्याची माळ हे तुम्ही करू शकता. आणि ज्यांच्या घरी श्रीयंत्र आहे या दिवशी तुम्हाला कुंकुमार्चन करायचे आहे. श्रीयंत्रावर श्रीसूक्त म्हणत कुंकुमार्चन करायचे. प्रत्येक ओवी संपली की नमो नमः म्हणायचं आहे. एक ओवी संपली नमो नमः, दुसरी ओवी संपली नमो नमः, असं करत तुम्हाला श्रीसूक्ताचे पठण करत श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं आहे. आणि पुरुष सूक्त म्हणत कुबेर यंत्रावर तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. म्हणजे श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र दोन्हीचीही सेवा या दिवशी तुम्हाला करायची आहे. दक्षिणावर्ती शंख ज्यांच्या घरात आहे त्यांनी दक्षिणावर्ती शंखामध्ये हळदीने पिवळे केलेले तुम्हाला तांदूळ अखंड अक्षता भरायचे आहेत. यामुळे खूप छान घरामध्ये आर्थिक लाभ होण्यास मदत होते आणि माता लक्ष्मी स्थिर होते. म्हणजे खूप फायदेशीर आहे. बघा, तुम्ही हे छोटे छोटे उपाय करून बघा, या गोष्टी मागवून बघा, घरात ठेवून बघा आणि मग त्याचे काय लाभ होतात मला सांगा. नवीन देव, नवीन टाक तुम्हाला करायचे असतील तेही तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता. स्वामींची सेवा पूर्ण सारामृत 1 ते 21 अध्याय तुम्हाला या दिवशी पठण केलेत आणि या दिवशीपासून सुरुवात करून मग दररोज 3 अध्याय वाचलेत तरी तुमच्यासाठी ते उत्तम आहे. मंत्र पठण श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ किंवा ओम श्री स्वामी समर्थाय नमः किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचे किंवा श्री गुरुदेव दत्त, त्याचप्रमाणे दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, ओम द्राम द्रीम गुरुदेव दत्त, ओम द्राम द्रीम दत्तात्रेय नमः या कोणत्याही मंत्राचं पठण या दिवशी 108 वेळा किंवा 3 माळी, 5 माळी किंवा 11 माळी आपण करू शकतो. त्याचप्रमाणे स्वामींची किंवा दत्तगुरूंची मूर्ती असेल त्याच्यावर तुम्हाला पुरुष सूक्त म्हणत अभिषेक करायचा आहे. याचा सुद्धा या दिवशी हा सुद्धा सेवा या दिवशी तुम्हाला करायची आहे. माता लक्ष्मीच्या मूर्तीवर तुम्हाला श्रीसूक्त किंवा कनकधारा म्हणत तुम्हाला अभिषेक करायचा आहे किंवा माता लक्ष्मीच्या समोर बसून श्रीसूक्त, कनकधारा, ओम श्रीम नमः, लक्ष्मी गायत्री मंत्र, त्याचप्रमाणे ओम नमो भगवते वासुदेवाय आणि ओम कुबेराय नमः या मंत्रांचे पठण तुम्हाला अवश्य करायचं आहे. या दिवशी कुलदेवीचा मंत्र, ओम कुलदेवीचा मंत्र किंवा नवारणव मंत्र, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विच्छे किंवा ओम श्री कुलदेवताभ्यो नमः या मंत्राचा जप सुद्धा अवश्य करायचा आहे. एक महत्वाची सेवा म्हणजे तुम्हाला सांगते की एक मंत्र तुम्हाला सांगते जो या दिवशीपासून पठण करायचा आहे. मंत्र असा आहे, ओम ह्रीं श्रीं क्रीं, ओम ह्रीं श्रीं क्रीं, श्रीं क्रीं क्लीं श्रीं, श्रीं क्लीं क्लीं श्रीं लक्ष्मी मम गृहे धनम पुरय पुरय चिंतायै दुरय दुरय स्वाहा. आर्थिक संकटे आणि लक्ष्मी स्थिर होण्यासाठी या मंत्राचा खूप उपयोग होईल. मंत्र पुन्हा एकदा म्हणून दाखवते, ओम ह्रीं श्रीं क्रीं, श्रीं क्लीं क्लीं श्रीं लक्ष्मी मम गृहे धनम पुरय पुरय चिंतायै दुरय दुरय स्वाहा. म्हणजे काय याचा अर्थ आहे बघा, की लक्ष्मी माते माझ्या घरामध्ये धन पुरू दे, पुरय पुरय म्हणजे धन कायमस्वरूपी राहू दे, चिंताये दुरय दुरय म्हणजे चिंता दूर दूर जाऊ दे, स्वाहा. आर्थिक संकटे आणि लक्ष्मी स्थिर होण्यासाठी अत्यंत फलदायी असा हा मंत्र आहे आणि कनकधारा स्तोत्र आहे. या दिवशीपासून अवश्य या मंत्राचे आणि या स्तोत्राचे पठण करा. 100 नाही 1,00,000% तुम्हाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही.
तर या सेवा आणि हे उपाय तुम्हाला गुरुपुष्यामृत योगावर करायचे आहेत। 12 फुलवातीची सेवा सगळ्यांनाच माहिती झाली आहे, माहिती नसेल तर जुना व्हिडिओ जाऊन बघा, तीही सेवा तुम्ही या दिवशीपासून करू शकता। आता ती सांगितली तर व्हिडिओ खूप मोठा होईल, म्हणून ती सेवा आता सांगत नाही, कारण प्रत्येक गुरुपुष्यामृत योगावर मी ती सेवा सांगत असते, त्यामुळे ती सेवा तुम्ही जुना व्हिडिओ बघून करू शकता। तर सगळ्यांनी या सेवा अवश्य करा, व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन माहिती मिळेल। श्री स्वामी समर्थ।